नमस्कार मंडळी. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू सो मच. कारण आपल्या नवीन यूट्यूब चॅनल ऋतुजा हिरेमठ ऑफिशियलला तुम्ही एवढं प्रेम दिलंत आणि आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. खरंच हा आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि खास क्षण होता. आणि आम्ही खूप वेळा असं करतो की आयुष्यात जेव्हा केव्हा काही चांगलं घडतं, शुभ बातमी मिळते आणि एखादा आनंदाचा टप्पा गाठतो ना, तेव्हा आम्ही दगडूशेठच्या दर्शनाला नक्की जातो. म्हणूनच आपले 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यावर आम्ही दर्शनाला जायचं ठरवलं होतं. दर्शनाचा प्लॅन अगोदरच ठरला होता, तयारीही झाली होती आणि त्याच्याच 1-2 दिवस आधी मला ना एका ब्रँडचं प्रमोशन आलं. त्यांची कॉन्सेप्ट होती की फक्त 500 रुपयामध्ये फेस्टिव्ह शॉपिंग करायची. तेव्हा मी असा विचार केला की हा अनुभवही तुमच्याबरोबर शेअर करता येईल. 500 रुपयामध्ये मी काय काय घेतलं, कोणती गोष्ट कितीला घेतली हे मी या व्लॉगच्या शेवटी दाखवलेलं आहे. तर त्या दिवशी आम्ही खूप लवकर निघालो होतो, त्यामुळे ट्रॅफिकही फार नव्हती आणि प्रवास खूप छान झाला. आणि ना दगडूशेठच्या गणपतीबद्दल एक खूप खास आठवण आहे जी मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. विहान जन्मल्यानंतर ना तो 5 महिन्याचा असताना आम्ही त्याला पहिल्यांदा दगडूशेठच्या दर्शनाला घेऊन गेलो होतो. प्रेग्नेन्सीमध्ये मी गावी होते आणि पुण्यात आल्यावर माझी पहिली इच्छा होती की विहानला घेऊन दगडूशेठच्या दर्शनाला जायचं. आणि तिथे एक प्रथा आहे, 6 महिन्यांच्या आतल्या बाळाला ना गणपती बाप्पांच्या अगदी पायाशी नेऊन त्याचं डोकं टेकवतात. जेव्हा विहानला बाप्पांच्या पायाशी टेकवलं ना, तो क्षण मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी ना तो क्षण खरंच खूप भावनिक आणि अविस्मरणीय होता. मला अजूनही छान वाटतं ते आठवलं की. आणि मला नेहमी असं वाटतं की बरं झालं मी 5व्या महिन्यामध्ये इकडे आले. जर समजा मी 6व्या महिन्यानंतर इकडे आले असते तर कदाचित विहानला इतक्या जवळून दर्शन मिळालं नसतं. हे खरं आहे की नाही माहीत नाही आहे मला की 6 महिन्याच्याच आतल्या बाळाला तिथं बाप्पाच्या जवळ दर्शनासाठी नेलं जाते की. पण मी ऐकलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगते. तिथे जे सिक्युरिटी वुमन्स असतात ना, त्यांनी मला सांगितलं होतं. मी तिकडे गेल्यावरती ना मला विचारलं की बाळ किती महिन्यांचं आहे, तर मी म्हटलं 5 महिन्यांचं आहे. तर मग त्यांनी सांगितलं की बाळाला तिकडे दर्शनासाठी द्या. आणि त्यांनी लगेच, म्हणजे गर्दी होती त्यामुळे त्यांनी लगेच माझ्या हातातून बाळ घेतलं विहानला आणि बाप्पाच्या पायाशी तिथे समोर टेकवलं. आणि जेव्हा केव्हा तिकडे जाते ना, हे आठवून इतकं छान वाटतं मला. त्यामुळे म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं. तिकडून आलो आम्ही, दर्शन वगैरे छान झालं आमचं. आणि मग आम्ही ना शॉपिंग करायसाठी जात होतो आणि मध्येच नाश्ता देखील थोडासा केला. आम्ही लवकर मुद्दामच गेलो होतो कारण ट्रॅफिक लागत नाही आणि आपल्याला शॉपिंग देखील करता येईल. त्यामुळे थोडे शॉप्स बंद होते पण नंतर ओपन झालेले. इकडे गळ्यातले खूप सुंदर होते आणि इयरिंग्स तर खूपच छान होते. वेस्टर्न ड्रेसेसवरती घालण्यासारखे होते, छोटे छोटे रोज गोल्ड शेडमध्ये आणि गोल्डन शेडमध्ये. मला खूप आवडले त्यामुळे मी त्यामधले घेतले. मी तुम्हाला लास्टला दाखवतेच व्हिडिओच्या, जसं सांगितलं सुरुवातीला शेवटी काय काय आणि कितीला घेतलं ते सगळं. तिकडे मी गळ्यामधली चेन आणि इयरिंग्स घेतले. पेंडंट छान होते म्हणून मला ते छान वाटले, छोटे छोटे नाजूक होते एकदम. तिकडून पुढे आल्यावरती ना गणपतीची अशी एक सुंदर मूर्ती आहे, खूप मोठी आहे आणि खूप सुंदर आहे. आणि तिकडे देखील आम्ही दर्शन घेतलं. आणि जेव्हा केव्हा मी तुळशीबागेत गेली आहे ना, 500 रुपयामध्ये शॉपिंग कधीच झाली नाही आहे माझी आत्तापर्यंत. पहिल्यांदा मी 500 रुपयामध्ये शॉपिंग करून घरी आले होते. दर्शन घेऊन पुढे गेल्यावरती ना तिकडे बांगड्या आणि पर्सेस होते. पर्स तर मला नव्हती घ्यायची कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे आहेत, म्हणून बँगल घेतल्या. बँगल थोड्या वेगळ्या डिझाईनच्या होत्या, म्हणजे असं राजस्थानी मारवाडी बायका घालतात ना तशा टाईपच्या, म्हणून मला आवडल्या, मी घेतल्या. आणि विहानला वॉच आवडलं होतं त्यामुळे मग म्हटलं वॉच देखील घ्यावं. आणि हे देवासाठी वस्त्र पण मला सुंदर वाटलं, म्हणून मग विचार केला की आता गणपती येत आहेत तर चौरंगावरती हे अंतरता येईल आपल्याला. आणि पिंक कलर आहे, ते व्हिडिओमध्ये रेड वाटते थोडंसं पण पिंक कलर होता. आणि बाजारामध्ये फुलं बघा किती सुंदर होती, खूप छान होत्या. गजरे वगैरे पण सगळं होतं, गुलाबाची फुले एकदम फ्रेश होती. मी थोडीशी घेतली आणि गजरा मला ना घेऊन दिला नवरोबाणी. तर हे ना 500 रुपयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये येत नाही बरं का, हा सेपरेट नवरोबाणी घेऊन दिला होता. मी माझी शॉपिंग फक्त 500 रुपयामध्ये केली होती. म्हणजे ना मी जसं व्हिडिओची कॉन्सेप्ट होती ना तसं ठरवलं होतं की म्हटलं आपण पण ट्राय करूयात, म्हणून मग मी त्या दिवशी फक्त 500 रुपयेच खर्च केले होते. आणि जे लागणार आहे गरजेचं जे आहे ना तेच तेवढं मी घेतलं होतं. बाकीच्या वस्तू तर आता खूप साऱ्या आहेत माझ्याकडे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं पण असेल. मग तिकडून आम्ही जायला निघालो. विहानच्या स्कूलमध्ये एक फंक्शन होता त्यामुळे तिकडे जायचं होतं. म्हणजे आई आणि मुलाला बोलवलं होतं त्यांनी. म्हणजे आता मी विहानला जूनमध्ये ॲडमिशन घेतली आहे ना स्कूलमध्ये, प्री नर्सरीला घेतले विहानला ॲडमिशन. तर तिथे त्यांना सांगायचं होतं की विहान कसा रोलला आहे किंवा आम्ही काय शिकवतो आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्यांना शेअर करायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी किड्सबरोबर ना त्यांच्या आईंनासुद्धा इन्व्हिटेशन दिलं होतं. आणि आम्ही तिकडून जो प्रसाद घेतला होता ना पेढ्यांचा, तो विहानला खायचा होता. विहानला पेढे खूप जास्त आवडतात. कसा आहे विहान पेढा? विहानला मी विचारत होते पेढे कसे आहेत, तर विहान म्हणत होता छान आहे. आणि अशी मजा चालू होती आमची दोघांची. तिथले पेढे खरंच छान आहेत, पण आम्ही गोड खाणं जास्त टाळतो आहे ना त्याच्यामुळे मी जास्त आणले नव्हते पेढे.
थोडे कमीच घेतले होते आणि विहानला पण गोड खूप जास्त आवडतं. तो आता गोड खायला मागतो, त्यामुळे मग आम्ही थोडंसं कमीच पेढे घेतले होते. आता तिकडून आम्ही जायला निघालो आणि मी साडीवरतीच त्यांच्या स्कूलमध्ये गेले होते. विहानच्या टीचर्सना देखील असं वाटलं असेल की ही साडीवरती कशी काय आली आहे, कारण हल्ली कोणी साडी घालत नाही जास्त. पुण्यामध्येच नाही, असं गावाकडे पण आता मुली साडी नाही घालत, कुर्ता ड्रेसेस असंच घालतात. त्यामुळे ते थोडं ऑड होतं, पण मी म्हटलं ठीक आहे, चला वेळ झालाय तर जाऊया असंच. विहानला त्याच्या बाबांना सोडून यायचं नव्हतं, म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही पण आमच्याबरोबर चला. म्हणून तो थोडा नाराज होता, पण मी त्याला हसवायचा प्रयत्न करत होते. नंतर तो खुश झाला, कारण त्याचे सगळे फ्रेंड्स आल्यावरती तो त्यांच्याबरोबर खेळायला लागला. आणि नंतर टीचर्सनी सगळं स्टार्ट केलं होतं. ते मुलांना रोज कोणते कोणते सॉन्ग शिकवतात किंवा काही काय ॲक्टिव्हिटीज घेतात ते सगळं आम्हाला ते सांगत होते. आणि त्यांच्याबरोबरच आम्हाला देखील सगळ्यांना करायला सांगितलं होतं, म्हणजे मुलांबरोबर आईंना देखील तुम्ही करा असं सांगितलं होतं. आणि त्यामुळे मजा येत होती. आणि तो सगळा कार्यक्रम झाल्यावरती ना त्यांनी मुलांना थोडा वेळ खेळायला असे बलून वगैरे दिले होते, त्यामुळे मुलं छान एन्जॉय करत होती. सगळं झाल्यावरती आम्ही जायला निघालो तर पाऊस खूप मोठा पडून गेला होता आणि तेव्हा छोटा छोटा येत देखील होता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत देखील असेल. मग नवरोबा आम्हाला घ्यायला आले होते आणि आम्ही तिकडून गेलो. मग आम्ही ना भेळ देखील खाल्ली आणि नंतर चहा देखील घेतला. ही भेळ खूप छान आहे बरं का, आपल्या सांगलीची चव आहे या भेळला, म्हणजे अरिहंतची भेळ म्हणून खूप फेमस आहे आणि त्यांनी सांगलीची चव असं सांगितलं आणि तशी चव देखील आहे. त्यामुळे नेहमी आम्ही इकडेच खातो. आता हे पुनावळ्यामध्ये नवीन शॉप ओपन झाले आणि मस्त आहे तिथली भेळ. आणि एवढं फिरून आणि खाऊन देखील माझा मेकअप ना जसाच्या तसा चांगला राहिला होता. आणि त्यांचे प्रोडक्ट खरंच छान आहेत बरं का, म्हणजे फक्त प्रमोशनसाठी असं नाही, तर मला जेन्युअनली देखील आवडले. मी इन्स्टावरती त्यांची रील अपलोड केली आहे, तुम्ही नक्की पहा. आणि ही शॉपिंग मी केली आहे. जसं म्हटलं ना, पेंडंट खूप छान होतं, तर ते गळ्यामधलं आणि हे इयरिंग्स असं हे तिन्ही मला 100 रुपयाला मिळालं होतं, म्हणजे 3चा सेट त्यांनी 100ला. आणि हे वस्त्र देखील 100 रुपयाला होतं. मला छान वाटलं. हे वेल्वेटचं कापड आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते सणावारांमध्ये. आणि या बांगड्या घेतल्या होत्या, या राजस्थानी की मारवाडी स्टाईल आहे मला नाही माहिती, पण थोडं नवीन वाटलं म्हणून मी या घेतल्या. त्या 200 रुपयाला होत्या आणि हे सॉक 100 रुपयाला. असं टोटल 500 रुपयाची मी शॉपिंग केली होती. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.